ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय 176वी ओवी काल निरूपणाकरता घेतली होती. ती ओवी अशी: जैसी बहुरूपयाची राणी, स्त्री पुरुष भावो नाही म्हणी, परी लोक संपादनी तैसीच करीती. जैसी बहुरूपयाची राणी, रावो राणी. पूर्वी राईंदर होते, ज्याला बहुरूपिया म्हणतात. हे पोलीसचं सोंग घेऊन येतात, कधी ते पोलीस नसतात, त्यांचा ड्रेस घालतात, तसं बोलतात, आपल्याला चकवतात आणि पैसे घेतात. आणि काही बहुरूपे असे असते की हुबेहूब ते पात्र करतात. एकदा असं म्हणतात, अकबराच्या दरबारामध्ये बिरबलाची पहिली एंट्री ज्यावेळेस झाली, बिरबला लहान होता आणि त्यावेळेस दरबारामध्ये एक खेळ चालला होता. हा बहुरूपिया नंदी बैलाचं सोंग घेऊन आला होता आणि इतकं हुबेहूब ते त्यांनी वठवलेलं होतं की दुसराही नंदी बैल आणला आणि सारखेच ते दोघं दिसत होते, खरा नंदी बैल आणि सोंग घेतलेला नंदी बैल. आता त्यावेळेस बादशाहाने प्रश्न विचारला सर्वांना, याच्यात खरा नंदी बैल कोणता हे ओळखा, जो ओळखेल त्याला मी बक्षीस देईन. आता कसं हे करावं, सगळ्याचा ड्रेस सारखा, ते नंदी बैलाचं सोंग हुबेहूब घेतलं होतं, अगदी बैलाचं. बिरबल छोटा होता, त्यांनी एक युक्ती केली. दरबारात प्रेक्षक म्हणून आलेला होता, राजाने त्याला भेटायला सांगितलेलं होतं. त्याच्या हातात एक काकडी होती. ती काकडी त्यांनी, 2 काकड्या होत्या, ती काकडी त्यांनी 2 म्हणजे एका ह्याही बैलावर टाकली, त्याही बैलावर टाकली आणि लगेच सांगितलं की खरा नंदी बैल हा आहे आणि बहुरूपे हा आहे. सगळ्यांना मला वाटलं हे कसं काय ओळखलं यांनी. मग बादशाहाने प्रश्न केला, तो कसं ओळखलंस? त्यांनी सांगितलं, ज्याच्या अंगावर मी काकडी टाकली, खरा नंदीबैल असेल तर असं अंग थरारतं, शहारतं. बैलाला तुम्ही असं हे करा, एकदम त्याचं अंग शहारतं. खोटं असतं त्याचं कशाचं शहारेल? आणि म्हणे याचं अंग थरारलं आणि म्हणून हा खरा नंदीबैल. लगेच बादशाहाने त्याला दरबारात ठेवून घेतलं. अरे वा, इतका हुशार मुलगा, हा तर नवरत्न असायला पाहिजे. बहुरूपिया हुबेहूब सोंग करतो. राजा आणि राणीचं त्यांनी पात्र जरी केलं, राणी तोच बनतो, राजाही तो बनतो, पण त्याच्या मनामध्ये भाव नसतो की मी राजा आहे किंवा राणी आहे. पात्र मात्र हुबेहूब करतो. सध्याच्या काळामध्ये उदाहरण योग्य नाही. सध्याच्या काळात पिक्चरचं उदाहरण घेऊया. दीपिकेने हुबेहूब सीतेचं पात्र केलं, राम गोयलनी हुबेहूब रामाचं पात्र केलं. किंबहुना लोक त्यांच्या पायाही पडायला लागले, परंतु आतून त्यांना जाणीव आहे की मी राम नाही, पण वरचं हुबेहूब सोंग आहे. असं नाटक हा सिद्ध पुरुष करत असतो. व्यवहारामध्ये वरून तो अटॅचमेंट दाखवील, प्रेम दाखवील, दया दाखवील, माया दाखवील. तुम्हाला वाटेल संसारात फार रुची घेतो, जसं रामकृष्ण परमहंसांचं सांगितलं होतं. स्वयंपाकघरात जाऊन विचारत होते, आज काय केला मेनू? आणि अशा रीतीनं त्यावेळेस मी सांगितलं की रामकृष्णांचं उदाहरण आणि एक सहज काही गोष्टी सांगाव्यात म्हणून काल शेवटी जिथे संपलं तो विषय असा होता
की सिद्ध पुरुषांना कशात तरी अडकून ठेवावं लागतं. ज्या दिवशी ते त्यांच्या मूळ स्वरूपात निघून जातील त्या दिवशी ते तुमचे नसतात. आणि म्हणून अनेक सिद्ध पुरुष जे निघून गेले त्याचं कारण त्या त्या काळात त्या त्या लोकांना आसक्ती त्यांच्यामध्ये निर्माण करू शकले नाहीत. त्यांच्यामध्ये आसक्ती आपल्याविषयी निर्माण व्हावी असं ते करू शकले नाही. त्यांना कनवळा आला पाहिजे, दया निर्माण झाली पाहिजे समाजाविषयी, साधकांविषयी, भक्तांविषयी, घरच्याविषयी, तरच ते अटॅच राहतात आणि त्यांच्याकडनं काही फायदा घेऊ शकाल. एकदा का ते, कारण मूळ स्वरूप त्यांचं कसं आहे, वैराग्यशाली जीवन जगणं आहे, डिटॅचमेंट. ते आसक्त होत नाहीत. त्यांना आसक्तीत गुंतवावं लागतं किंवा काही वेळेस ते स्वतः गुंतून घेतात मुद्दाम म्हणून. तुम्हाला वाटेल यांना कशाची बाबा, काय मजा वाटते यांना संसाराची. एकदा का त्या वैराग्यामध्ये निघून गेले तुमच्या हातचे संपले. त्यांच्यातून मग लोककार्यही नाही, दैवी कार्यही नाही, काहीच करू शकत नाही. ते निघून जातात. म्हणून त्याला आकाश तत्वाच्या पलीकडे राहू नये असं जीवन त्यांनी जगावं असं वातावरण निर्माण झालं पाहिजे. अनेकदा वाटतं तुकाराम महाराज 42व्या वर्षी निघून गेले, भगवान शंकराचार्य 32व्या वर्षी निघून गेले. ही फार कमी वयात ही माणसं निघून गेलेली आहेत. ज्ञानेश्वर 21व्या वर्षी निघून गेले, स्वतःहून समाध्या घेतल्या, स्वतःहून जाण्याचे निर्णय घेतले. याचं कारण आकर्षणच उरलं नाही, अट्रॅक्शन उरलं नाही. कोणाकरता जगावं, कोणाकरता राहावं, कशाकरता थांबावं. बाप्पासाहेब आम्हाला म्हणत होते, आपले गुरु, अरे गेली 20 वर्ष झालं मी माझं आयुष्य तुमच्यासाठी वाढवतोय. केव्हाच संपलंय म्हणले माझं आयुष्य, पण तुमच्यासाठी वाढवतोय की तुम्ही पूर्ण झाले पाहिजे आणि मी गुरु ऋणातून मुक्त झालं पाहिजे, पण तुम्ही काही करायला तयार नाहीत. म्हणजे निदान आमचं अट्रॅक्शन होतं, आमचं आकर्षण होतं त्यांना, आमच्यासाठी वासना जिवंत राहिली होती. ते म्हणाले ही वासना आहे पण आता इलाज नाही. आणि त्याकरता ते तसेच होते, आपलं आयुष्य वाढवत होते. आणि मग वाईट वाटलं की उगीचच आपण हो म्हणालो आम्ही कार्य करू, तसं लिहून दिलं बाप्पासाहेबांना मी आणि शेखरने, रायटिंगमध्ये घेतलं त्यांनी. आणि लिहून दिल्यामुळे बाप्पासाहेबांनी समाधीचा निर्णय घेतला. फार वाईट वाटलं, आपण पुन्हा अडकून टाकलं असतं त्यांना, बरं झालं असतं. अटॅचमेंट्स, आकर्षण, सगळ्यात सांगतो दैव दुर्विलास ह्या लोकांचा स्वतःच्या घरात होतो. सिद्ध संतांच्या, तुकारामांची जिजाबाई पहा, एक नाथ जर मायनस केले, एकनाथांना थोडं बाजूला सारा, त्यांची पत्नी गिरिजाबाई अतिशय साध्वी, पतिव्रता, धर्मभीरू आणि साधनेला बळ देणारी होती, साधना विरोधी नव्हती. अतिशय बोटावर मोजणे इतके संत आहेत की ज्यांना घरामध्ये काहीतरी प्रोत्साहन होतं, आकर्षण होतं. मुळात घर विरुद्ध राहतं आणि घराच्या लोकांमध्ये त्याचं प्रेम जर नाही निर्माण झालं, त्याला बांधून कोण ठेवणार. मग पहिल्यांदा घराचं आकर्षण संपतं. बाप्पासाहेबांचं पहिल्यांदा घराचं आकर्षण संपलं. आणि ज्यावेळेस इंदोरच्या मोदीजी महाराजांचं, म्हणजे त्यांच्या गुरूंचं, बाप्पासाहेबांच्या गुरूचं
माझे गुरु बाप्पासाहेबांचे गुरु बोधीजी महाराज, त्यांचं घरातलं आकर्षण ज्यावेळेस संपलं, शिष्यानं पूर्ण केलं, आकर्षणच राहिलं नाही. का राहावं या जगामध्ये? घराचं आकर्षण नाही, निघून जातात ही मंडळी, रडावं लागतं. रामकृष्णांचा फायदा, रामकृष्ण परमहंसांचा फायदा नाही घेतला घरच्या लोकांनी. म्हणून सगळ्यात मोठी अडचण, कारण घराला हा अडचण वाटतो. हा संत कमवता दिसत नाही, कमाई नसते, बसून असतो, किंवा लोक येत असतात, धर्मचर्चा चालू असते. सॉक्रेटिसचंही असंच झालं. सॉक्रेटिसची बायको फार कजाग होती. म्हणजे अशा सगळ्या घटना जर पाहिल्या, त्याला बांधून टाकण्याकरिता काय? आणि ही माणसं निघून जातात. महावीरांना आकर्षण वाटलं नाही, सगळं सुख सोडून निघून गेले. बुद्धांना आकर्षण वाटलं नाही, सर्व सुख सोडून निघून गेले. म्हणून त्यांच्याकडून कार्य करून घ्यायचं असेल तर कुठेतरी त्यांना आकर्षणाच्या बंधनामध्ये, प्रेमाच्या बंधनामध्ये जर ठेवलं तर ठीक, नाही तर ते गेले म्हणून समजा. बाप्पासाहेबांचं घरापासून आकर्षण संपलं. सून अशी मिळाली, बायको वारली, आणि सुनेचं यांची ट्युनिंगच जमलं नाही कधी. हिरक भस्म तिनं असं सारून टाकलं, हजारो रुपयाचं यांचं. बाबासाहेब निघून गेले घर सोडून. भगवान अशी रचना करतो, लक्षात घ्या, भगवान रचना करतो की यांचं आकर्षण राहू नये. पण आकर्षण नाही राहिलं तर एखाद्या वेळेस समाजाचं, शिष्याचं, घरचं, सर्वांचं नुकसान होऊन बसतं. टिकवणं फार महत्वाचं. बाप्पासाहेब शेवटच्या काळामध्ये आम्हाला सतत म्हणत असत, अरे प्रेम देणारं कोणी नाही, मी कशा करता राहू? कधी कधी ज्यांना ते देवी म्हणत, नानी, सर्वजण नानी म्हणतात, नाना आणि नानी, ललिता काकू, ह्या 8-8 दिवस मुंबईला, 15-15 दिवस निघून गेल्या की त्यांना कोणी करायलाच नसायचं. आणि मग ते विषण्ण व्हायचे. पसारा आहे पण मला कोणी पाहणारं देखील नाही. आम्हाला फारसं त्या काळात फारसं कळत नव्हतं, किंवा कळालं तरी वळत नव्हतं, वळलं तरी काही समजत नव्हतं काय करावं. दिसत होतं. कशा करता राहू मला सांगा असं म्हणत. कोणा करता राहू? कोण प्रेमाची माणसं उभी आहेत? आणि म्हणून घरचे लोक फायदे घेऊ शकले नाही, निघून जातात. पण सगळ्यात मोठी परवड घरातून होते. त्यावेळी साधकांनी, भक्तांनी सांभाळायला पाहिजे. पण अनेक संतांच्या जीवनात हेही घडलेलं नाही. घरचे लोक विरोधी होत असतात, भगवान विरोधी करत असतो, किंवा त्यावेळेस परीक्षाही घरच्या घेत असतो. कुठेतरी सून विरोधी होईल, सासू विरोधी होईल, म्हणजे बायको विरोधी होईल, मुलगा विरोधी होईल. असं चित्र निर्माण होईल की यांना सांभाळू नये, कोणी करावं यांचं. कधी कधी समाधी अवस्थेमध्ये 2-2, 3-3 दिवस निघून गेले तर 24 तास सांभाळणारा माणूस पाहिजे. घरची लोक सांभाळत नाहीत. परवड होते. आणि मग समाधीचे निर्णय घेऊन टाकतात. राहायचं कशा करता? आणि म्हणून तो विषय सांगा म्हटलं, थोडासा अनावश्यक पण योग्य असा तो आला. तर हे नाटकासारखं वागतात, पण आतून भाव वैराग्याचा असतो. मला हे सांगायचं होतं.
पण एकदा बाहेरून भाव जरी वैराग्याचा यांचा झाला, बाहेरून आणि आतून दोन्ही भाव जर वैराग्याचे झाले, आपण संपलो, समाज संपला, कार्य संपलं, सगळं संपलं, निघून जाण्याची तयारी होते. त्यांना गुंतवून ठेवलं पाहिजे, आकर्षण याच्यामध्ये ठेवलं पाहिजे, तर काही फायदा होऊ शकतो. आणि एकदा का ते विरुद्ध झाले, त्यांना आकर्षण राहिलं नाही, निघून जाते. 27वा श्लोक. प्रकृते क्रियमाणानि गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. ज्याचे रक्तमन बुद्धी मन अहंकाराने मलिन अविचारी झाली आहे, असा अज्ञानी हा देहालाच मी मानतो. प्रकृतीच्या गुणादी विकारांनी इंद्रिय शरीर इंद्रिय रूप परिणामाकडून सर्व प्रकारे केली जाणारी कर्मे मीच करीतो असे मानतो. अहंकारी मूढपणे कर्म करता मीच म्हणे, प्रकृतीच्या गुणामुळे कर्मे होती कान कळे. भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला सांगतायत आणि भगवान ज्ञानेश्वर ती वाणी जगाला सांगतायत. देखे पुढिलाचे ओझे, जरी आपुलिया माथा घेईजे, तरी सांगे कान दाटीजे धनुर्धरा. देखे पुढिलाचे ओझे,